भारत म्हणजे विद्येचे आणि कलेचे माहेरघर आणि गोवा ही तर कलावंतांची खाणच. गोमंतकातील प्रत्येक व्यक्तीच्या अंगात कोणती ना कोणती कला गुण सापडतातच. या कलागुणांची देवता म्हणजे देवी शारदा. याच देवी शारदेच्या विद्या प्रांगणातील मुले आज आपले कलागुण तुमच्यासमोर सादर करत आहे. आपल्याला जन्म देणारी आई व जन्मभूमी दोन्ही स्वर्गापेक्षा श्रेष्ठ आहेत. आई आपल्याला जन्म देते तर जन्मभूमी आपले पालन पोषण करते. त्यामुळे ती परमश्रेष्ठ आणि वंदनीय आहे. तर देशप्रेमाची भावना व्यक्त करणारं हे गीत आपण ऐकूया. जननी जन्मभूमी स्वर्गसे महाने, जननी जन्मभूमी स्वर्गसे महाने, जिसके वास्ते तन मन है और प्राणे, जिसके वास्ते तन मन है और प्राणे, जननी जन्मभूमी स्वर्गसे महाने, जननी जन्मभूमी स्वर्गसे महाने.
माणसाच्या मनात चांगले तसेच वाईट विचार देखील असतात. या विचारांवर नियंत्रण आणणे खूप महत्वाचे आहे. तर हाच उपदेश देणारी एक गोष्ट आपण ऐकूया. श्रावण महिन्याचे दीस म्हळ्यार सगळ्यांचे उमेदीचे दीस. ह्या महिन्यात कोण सोमार, कोण बिरेस्तार, कोण शुक्रार जाल्यार कोण शेनवार बी करतात. रातची देवळात भजनां चालतात. सगळीकडे वातावरण प्रसन्न असतात. आयतार आयलो काय सवायशीन बायलांक आयतार पुजपाची उमळशीक. आयतार पुजपाक पत्री आणि फुलां लागतात. हे एकठांय करपाचे काम घरातली भुरगीं बेस बरे करतात. पावसाक छत्री घेवन भोंवपाक तांकां खूब मजा येता आणि आयताराक निवेद दाखोवपाक केल्ले गोडशे खावपाक आनीक इल्ली मजा. प्रत्येक आयतारा वेगवेगळे गोडशे. श्रावणांतलो आयतार म्हळ्यार गांवांतल्या भुरग्यांचो मजेचो दीस. अलका आणि विजय फ्लॅटात रावताली. दोगांचे फ्लॅट एकेच माळयेर. श्रावणांतलो आयतार आशिल्लो. आवयन तांकां फुलां हाडपाक सांगिल्लें. ती दोगां फुलां एकठांय करपाक भायर सरली, हातांत पिशवी आनी सत्री घेवन. हेवटेन तेवटेन जायतीं घरां आशिल्लीं, पूण घरांक शेर्क आशिल्ले. तांच्या पोरसांत जायतीं फुलां आशिल्लीं. थंय एक टिचर रावताली. तिच्या पोरसांतल्या पाचवेच्या झाडां मदीं तांबडी, हळडुवी, गुलाबी अशा जायत्या रंगाची फुलां सोबून दिसतालीं. विजयान चिंतलें टिचरील्या पोरसांत गेल्यार आपल्याक जायतीं फुलां मेळटलीं. हांगा थंय भोंवपाची गरज ना. विजय तडक टिचरील्या घरा लागीं आयलो. तो आड्या वयल्यान उडी मारून पोरसांत देंवलो. ताणें कितलींशींच फुलां काडून पिशवेंत घाली. इतल्यान टिचर आयली. टिचरीन ताका पळयलो. तिणें मातशा वयल्या आवाजान ताका विचारलें, ए, तूं म्हाका सांगिनासतना फुलां कशीं काडटा रे? आतां ती फुलां सकयल दवर. विजयान फुलांची पिशवी सकयल दवरून मान सकयल घालून उबो रावलो. तुवें म्हाजी फुलां चोरली मरे. आतां लोक तुका चोर म्हणटले. टिचर, ना, हांव चोर न्हय. हांवें फुलां चोरुनात. विजयान म्हळें. तुजें नांव कितें रे? विजय. हे पळय विजय, दुसऱ्याची वस्त घेता आसतना सांगून विचारून घेवप. मागीर ती फुलां आसूं नाजाल्यार आनी कितें आसूं. सांगिनासतना घेतली जाल्यार ती चोरी ठरता. मागीर लोक ताका चोर म्हणटा. दुसरे खेपे अशें करूं नाकात. विजयाक ताणें समजयलो. आतां ती फुलां घे आनी तूं वच. विजयाक टिचरीचो राग आयलो, पूण करतलो कितें? मोन्यांनी फुलांची पिशवी घेवन घरा आयलो, पूण ताच्या मुखा मळार खोशी नाशिल्ली. अलकाक काय फुलां मेळिना. ते तडक टिचरील्या घरा लागीं आयले. टिचर भायर उबी आशिल्ली. आड्या भायर त्या अनंताची आनी कोरण्याची फुलां सकयल पडिल्लीं. ताणें टिचरीक विचारलें, टिचर, ही सकयल पडल्यात ती फुलां हांव घेवं? घे गो बाय, ते सकयल खाण्याची अनंताची आनी कोरण्याची फुलां घे. अलका खुशाल बरीच जाले. थँक्यू टिचर अशें म्हणून ते परतले. वाटेंत ताका विजय मेळ्ळो. ताचें तोंड पळोवन ताणें ताका विचारलें, तुजें कितें जालां? तुका फुलां मेळूंक ना? तूं इतलो दुखेस्त कित्याक जाला? विजयान घडलेली गजाल अलकाक सांगली. मागीर अलकान टिचरीन कशी फुलां दिली तें सांगलें. विजयाक ताणें समजयलो, आरे, टिचरीन तुज्या बऱ्याकच सांगलां. तूं चुकलो. म्हजी आई म्हाका सदांच सांगता, सांगल्या बगर कोणाचीच वस्त घेवची न्हय आनी आपलें कितेंय चुकल्यार सॉरी म्हणचें. कोणेंय कितें दिल्यार थँक्यू म्हणचें. विजयान म्हळें, हांव चुकलो. म्हाका आतां म्हजी चूक कळ्ळी. हाच्या फुडें हांव कोणाचीच वस्त सांगिनासतना घेवचो ना. भरतनाट्यम ही अतिशय प्राचीन अशी शास्त्रीय नृत्यशैली आहे. तिचा उगम तामिळनाडू प्रांतात झाला. तर याच नृत्यशैलीचा एक प्रकार म्हणजेच मुरुगन कौतुवम. ही नृत्यशैली भगवान कार्तिकेयांना समर्पित केलेली आहे. चला तर पाहूया एक बहारदार नृत्य. ಜನ್ನ ಕಿಟ್ಟ ಕಿರ್ರ ಕಿಟ್ಟ ತಕ್ಕುಡು ದಿಕ್ಕುಡು ದರಿಗಿಡದಾಂ ತಕ್ಕುಡು ದಿಕ್ಕುಡು ದಗುದರಿಗಿಡ ತಗ ದಕ್ಕುಂದರ್ರಿ ಕಿಣ್ಣ ಜಕ್ಕ ಜನ್ನ ಕಿಟ್ಟ ಕಿರ್ರ ಕಿಟ್ಟ ತಕ್ಕುಡು ದಿಕ್ಕುಡು ದರಿಗಿಡದಾಂ ತಕ್ಕುಡು ದಿಕ್ಕುಡು ದಗುದರಿಗಿಡ ತಗ ದಕ್ಕುಂದರ್ರಿ ಕಿಣ್ಣ ಜಕ್ಕ ಜನ ಕಿಟ್ಟ ಕಿರ್ರ ಕಿಟ್ಟ ತಕ್ಕುಡು ದಿಕ್ಕುಡು ದರಿಗಿಡದಾಂ ತಕ್ಕುಡು ದಿಕ್ಕುಡು ದಗದರಿಗಿಡ ತಗ ದಕ್ಕುಂದರ್ರಿ ಕಿಣ್ಣ ಜಗ್ಗ ಜನ ಕಿಟ್ಟ
வாங்கும் பெருமான் அடியினை தொழும் மனமே ஜக ஜக வினையற வேல் வாங்கும் பெருமான் அடியினை தொழும் மனமே ஜக ஜக வினையற வேல் வாங்கும் பெருமான் அடியினை தொழும் மனமே ஜக ஜக வினையற வேல் வாங்கும் பெருமான் அடியினை தொழும் மனமே ஜக ஜக தொங்கிட நங்கிட தொங்கிட கிடதிக தொங்குணங்கு தொங்கும் தத்தத்தான் தொங்கிட நங்கிட தொங்கிட கிடதிக தொங்குணங்கு தொங்கும் தத்தத்தான் தோகிடதிக தோகிடதிக தோகிட தோகிடதிக தோகிடதிக தக்கும் தரிகின ஜக ஜக நக தகதாம் தோகிடதிக தோகிடதிக தோகிட தோகிடதிக தோகிடதி தக்கும் தரிகின ஜக ஜக நக தகதாம் தானம் மயிலேறி கைலாயம் தன்னை சுழலவரும் இளையவனே தொழுவார் தாளவிதம்பரமுடையவர் கானம் மயிலேறி கைலாயம் தன்னை சுழலவரும் இளையவனை தொழுதார் தாடவிதம்பரமுடையவர் கானம் மயிலேறி கைலாயம் தன்னை சுழலவரும் இளையவனே தொழுவார் தாளவிதம்பரமுடையவர் கானம் மயிலேறி கைலாயோ தன்னை சுழலவரும் இளையவனை தொழுதார் தாளவிதம்பரமுடையவர் ஜக்குடு ஜன்னை கிட்ட ஜக்குடு ஜன்னை கிட்ட ஜன்னை கிட்ட ஜனகிட ஜனகிட கிடதகி ஜனகிட ஜனகிட கிட ஜனகிட கிடதகி ஜக்குடு ஜன்னை கிட்ட ஜக்குடு ஜன்னை கிட்ட ஜன்னை கிட்ட ஜனகிட ஜனகிட கிடதகி ஜனகிட ஜனகிட கிடதகி ஜனகிட கிடதகி கடல் கிழிய மலை முறிய வரும் முருகன் அருள் பெற்று கதியது பெறலாம் கடல் கிழிய மலை முறிய வரும் முருகன் அருள் பெற்று கதியது பெறலாம் கடல் கிழிய மலை முறிய வரும் முருகன் அருள் பெற்று கதியது பெறலாம் கடல் கிழிய மலை முறிய வரும் முருகன் அருள் பெற்று கதியது பெறலாம் தக்கிடதிகி திக்கிடதிகி தக்குடு தக்கிடதிகி 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 திக்கிடதிகி தக்குடு தக்கிடதிகி தக்கிடதிகி தக்குதி குதக்கிட்ட தொங்கிட கிடதிகி டன் தங்கி கிடதக தீத்தித்தா 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 ஆ APJ अब्दुल कलाम म्हणजेच भारताचे मिसाईल मॅन. त्यांनी आपल्या ज्ञानातून देशाला अनेक क्षेपणास्त्रे दिली आणि आपल्या देशाला शक्तिशाली बनविले. तर ऐकूया त्यांचेच काही विचार. 1979 SLV-3 satellite launch vehicle. I was the project director, mission director. My mission was to put the satellite in the orbit. Thousands of people worked nearly 10 years. I have reached the Sriharikota. It is the launch pad. The countdown was going on. T-minus 10 minutes, T-minus 4 minutes, T-minus 1 minute, T-minus 40 seconds. Computer put on hold. Don't launch it. The computer says don't launch it. I was the mission director. I have to take the decision. Everything was on. Behind me there were 6 experts. They saw the data, computer database coming on the screen. They said, there's a problem. The problem is there's leakage in the system, in the control system. We have got sufficient fuel and oxidizer for control. Basically, control system controls the rocket at the acquired altitude. Now, everything was fine. Of course, my expert's view, but I took the decision. I bypassed the computer and launched the system. First stage worked. Fourth stage and second stage gone mad. It went into a spin. Instead of putting the satellite in the orbit, it put in the Bay of Bengal. 1979, it was a failure.
First time I have experienced my failure. And then a great man and a great leader, Mr. Satish Dhawan, came to me. He said, I am very tired working of 10 years. Go, conduct a press conference. The press, all the media, all the gadgets, they are there. I was really frightened. And then Mr. Satish Dhawan said, Chairman Indian Space Research Organization, we have failed today. I promise you I will give you all the success and the failure is. I want to support my technologists, my scientists and my all the staff. And then media asked, you put the Bay of Bengal, so many crores you are putting. There was a lot of criticism. We received all the criticism. And then next year, here's only interesting gap. And next year, 18 July 1980, we succeed. We succeeded with our team. And then Mr. Satish Dhawan said, go conduct a press conference. You follow what this means? When the failure occurs, the leader took up. And when the success came, the leader gave to his team. Thank you. संगतीचा परिणाम प्रत्येक माणसावर होतोच. विद्यार्थी जीवनात सत्संगतीला विशेष महत्त्व आहे. सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, कलंक मतीचा जडो, विषय सर्वथा नावडो. तर संगतीचा परिणाम दर्शवणारी एक गोष्ट आपण ऐकूया. नमस्कार, माझ्या गोष्टीचं नाव आहे संगतीचा परिणाम. विष्णू शर्मा येऊन बसताच सर्व मुलं त्यांच्या भोवती येऊन गोळा झाली. त्यात अर्थातच त्या 3 राजपुत्रांचाही समावेश होताच. विष्णू शर्मा सांगू लागले, मुलांनो, आपण ज्या परिस्थितीत, ज्या वातावरणात, ज्यांच्या संगतीत राहतो, वाढतो ना, त्याचा आपल्यावर नेहमीच चांगला वाईट परिणाम होत असतो. ह्यालाच संगतीचा परिणाम असे म्हणतात. ही संगत 2 प्रकारची असते. एक चांगल्याची संगत आणि दुसरी वाईटची संगत. ज्यात आपण राहू त्याचा परिणाम आपलाही आचार, विचार आणि कृतीतून दिसून येतो. ते कसे काय? मधल्या राजपुत्राने विचारले. तेव्हा विष्णू शर्मा त्यांना एक गोष्ट सांगू लागली. दूरवरच्या एका सुंदर वृक्षावर एका पोपटाचं घरटं होतं. त्या घरट्यात 2 पोपट राहत होते. झाडावरून उडत उडत यायचं, खेळायचं, नाचायचं, बागडायचं असं त्यांचा नेम. एकदा काय झालं, हे दोघे अशी मौज मजा मात असताना एका शिकाऱ्याने हल्ला केला. ती पोपटाची जोडी पकडायला त्यांना अंगावरचं घोगडं टाकलं खरं, पण एक पोपट मात्र त्यातून सटकला आणि जीव वाचण्याच्या नादात फार दूर दूर गेला. जो पोपट तावडीत सापडला त्याला घेऊन तो शिकारी आपल्या घरी गेला. शिकाऱ्यानं त्या पोपटाला पिंजऱ्यात कैद करून ठेवलं होतं. तो त्याला रोज खायला घाली, पण त्याचबरोबर त्या शिकाऱ्याचे तोंडचे अपशब्द, धरा, मारा, हाणा, लुटा, तोडा हे शब्द त्या पोपटाचे कानी पडू लागले. इकडे तो दुसरा पोपट जो जीव वाचण्याच्या नादात जो उडून गेला, तो दमून भागून जो जाऊन बसला, तो एका साधूच्या आश्रमात. तो साधू राम भक्त होता. रोज पहाटे राम नामाचा जप करीत. आश्रमातील येणारा जाणाऱ्याला या बसा करी. सर्वांशी मोठ्या प्रेमाने आणि आदराने वागे. या सगळ्या गोष्टीचा प्रभाव त्या आश्रमात आलेल्या पोपटावरही झाला. साधूने त्या पोपटाला कैद करून कुठं पिंजऱ्यातही ठेवलं नाही. साधू पूजा करायचा, जप करायचा, ध्यान करायचा, 4 लोकांबरोबर रामभजन करायचा. त्यावेळी तो पोपट तिथं बसायचा, जवळपास वावरायचा आणि रामनाम ऐकायचा. तेच गोड शब्द, तेच रामनाम हे त्या पोपटाच्या चांगल्याच अंगवळणी पडले. एक दिवस नगरीचा राजा प्रवास करत त्या जंगलाच्या भागात आला. राजा शिकाराच्या घरी पाणी द्यायला गेला खरा, पण दारातच टांगलेल्या पिंजऱ्यातील पोपटाने लगेच ओरडायला सुरुवात केली. मालक, धावा, एक परदेशी आलाय, धावा, ठोका आणि त्याची शिकार करा. हे शब्द ऐकले मात्र आणि ती क्षणभरी न थांबता राजाने आपला घोडा वळवला. फिरत फिरत तहानलेला राजा आश्रमाच्या दाराशी येताच या, नमस्कार, स्वागत, राम राम असे गोड शब्द राजाच्या कानी पडले. ते शब्द ऐकून राजा थबकला. पक्षी एकच, मग तो पोपट तसा आणि हा पोपट असा, ते कसे काय? आश्रमातील साधूला राजाने प्रश्न केला. तेव्हा साधू म्हणाले, राजा, हा संगतीचा फरक आहे. जो संगतीत वाढतो तो तसा घडतो. तो पोपट त्या दूरच्यांच्या संगतीत वाढला आणि हा पोपट माझ्या इथं सहवासात वाढला. इतकी गोष्ट सांगून मग त्या मुलांना विचारले,
काय बाळांनो, आता तरी कळलं का संगतीचा परिणाम? चांगलं घडायचं असेल तर सज्जनाच्या संगतीत राहा, आणि वाईट घडायचं असेल, वाईट गोष्टी करायच्या असतील तर दुर्जनाच्या संगतीत राहा. काय घडवायचं ते आपणच ठरवायचं. धन्यवाद. मोकळ्या वातावरणात नि खुल्या निसर्गात बागडणाऱ्या मुलांना पाहून खूप आनंद होतो. फुलासारखे फुलावे व निसर्गाचे गाणे गावे हा संदेश व्यक्त करणारं एक बालगीत ऐकूया. ಕಿಟ ಕಿರ್ರ ಕಿಟ ತಕ್ಕುಡು ದಿಕ್ಕುಡು ದರಿಗಿಡತಾಂ ತಕ್ಕುಡು ದಿಕ್ಕುಡು ದಗ ದರಿಗಿಡದಗ ತಕ್ಕುಂದರಿಗಿಣ ಜಗ ಜಣ್ಣ ಕಿಟ ಕಿರ್ರ ಕಿಟ ತಕ್ಕುಡು ದಿಕ್ಕುಡು ದರಿಗಿಡತಾಂ ತಕ್ಕುಡು ದಿಕ್ಕುಡು ದಗು ದರಿಗಿಡದಗ தக்குந்தரிகின ஜக வினையறவேல் வாங்கும் பெருமான் அடியினை தொழும் மனமே ஜக ஜக வினையறவேல் வாங்கும் பெருமான் அடியினை தொழும் மனமே ஜக ஜக வினையறவேல்